सुस्वागतम. येथे जमलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहितच असेल, मानवाच्या जीवनात 3 मूलभूत गरजा आहेत. त्या म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न हा त्यातला मुख्य घटक आहे. आपण भारतीय म्हणजे अनेक सण, लग्न कार्य, बर्थडे पार्टी व इतर कार्यक्रम आलेच. जर का आपण पाहिले असेल की आपण एखाद्या लग्न समारंभात जातो, तर तेथे आलेले लोक, नातेवाईक पोटात बसेल तेवढे अन्न न घेता ताटात बसेल तेवढे अन्न घेतात आणि न संपवता त्या अन्नाची नासाडी करतात. बरं का मंडळी, आपण एखाद्या हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये जेवायला जातो तेव्हा तेथेही बरेच लोक अन्न वाया घालवतात. भरपूर ऑर्डर करून ते न संपवता शेवटी कचऱ्याच्या डब्यात फेकावे लागते. त्यामुळे जेवढ्या अन्नाची गरज आहे तेवढेच अन्न ऑर्डर केले पाहिजे. जर का आपण पाहिले असेल तर आज भारतात 60% घरांमध्ये अन्न न संपवता ते सरळ कचऱ्याच्या डब्यात फेकले जाते. हल्ली नवीन तरुण पिढी जागोजागी वाढदिवस साजरे करतात, पण तो साजरा करताना केक कापून अंगावर फासतात. ही सुद्धा एक प्रकारची अन्नाची नासाडीच आहे. निसर्गप्रेमी पावसाची सुट्टी, दिवाळीची सुट्टी व इतर सुट्टींच्या दिवशी वेळ मिळाला की गड, किल्ले व निसर्ग भ्रमंतीसाठी सहल व ट्रिप काढतात. त्यावेळी ते आपले खाण्याचे पदार्थ सोबत नेतात. जर का ते तेथे नाही संपले तर तसेच फेकून निघून येतात. वरील आपण जी उदाहरणं बघितली, लग्न समारंभात, हॉटेल, घर व निसर्गात जो कचरा आपण टाकतो त्याची विल्हेवाट लवकर लागत नाही. त्याला वेळ लागतो आणि त्याची विल्हेवाट लागत असताना त्यातून मिथिलीन नावाचा गॅस तयार होतो आणि हा वायू मानवी जीवनासाठी खूप घातक आहे. तसेच पर्यावरणासाठी देखील घातक आहे. भारताच्या एका आकडेवारीनुसार 40% अन्न आपण कचऱ्यात टाकतो. जवळजवळ भारतात 19 करोड लोक उपाशी राहतात. अन्नाचा एक कण ताटात येण्यासाठी किती परिश्रम करावे लागतात, पण फेकायला काही सेकंदच पुरेसे आहेत. पीक पिकवण्यासाठी सर्वप्रथम जमीन कसून घ्यावी लागते. त्यानंतर मळणी झाल्यानंतर पेरणी झाल्यावर एक ठराविक वातावरण लागते. त्याचप्रमाणे पावसाची वाटही बघावी लागते. जर का अतिवृष्टी झाली तरी सुद्धा नुकसानदायक आहे. त्यानंतर पिकांवर फवारणी देखील करावी लागते. पीक मोठे होत असताना पक्षी, उंदीर, प्राणी यांच्यापासून त्याचे रक्षण करावे लागते. त्यानंतर भाजणी, झोडणी ही प्रक्रिया देखील आलीच. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर हे पीक गिरणीत जाते आणि गिरणीतून सरळ दुकानात जाते आणि दुकानातून सरळ आपल्या स्वयंपाकघरात आणि तिथून डायरेक्ट आपल्या ताटात. आणि ताटातलं अन्न आपण काय करतो तर ते कचऱ्याच्या डब्यात फेकतो. या एका अन्नाच्या कणासाठी भरपूर लोकांची मेहनत, वेळ, संयम आणि ठराविक वातावरण लागते. बरं का मंडळी, ताटात अन्नाचा कण येण्यासाठी एवढी सगळी मेहनत करावी लागते, पण तो फेकण्यासाठी फक्त काही सेकंद लागतात. तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते. रतन टाटा ग्रुपचे फाउंडर मेंबर काही कामानिमित्त जर्मनीला गेले होते. जर्मनी हा देश खूप विकसित व प्रगतशील देश आहे. त्याचप्रमाणे तो ऍडव्हान्स देखील आहे. एके दिवशी टाटा आपल्या मित्रांसमवेत जेवायला एका चांगल्याशा हॉटेलमध्ये गेले. घाई त्यांनी जेवणाची भरपूर ऑर्डर दिली. त्यांना कळलं की जेवण तर न संपणार आहे. त्यांनी बिल भरून जाण्याची तयारी केली. तेव्हा त्या हॉटेल मालकाने त्यांना रोखून धरले आणि काही सामाजिक संस्था व NGOंना बोलवून त्यांची चांगलीच कान उघडणी केली, कारण त्यांनी अन्नाचा अनादर केला होता. असेच आणखीन एक उदाहरण सांगते. तामिळनाडूचे मोठे कविवर्य होऊन गेले श्री तिरुवल्ली. त्यांच्या पत्नीचे नाव वासुकी. आपल्या लग्नानंतर त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले की मला जेव्हा जेवण देशील तेव्हा त्यासोबत 1 वाटी पाणी आणि सुई देत जा. हा त्यांचा नित्यक्रम चालतच होता, पण वासुकीला मात्र हे काहीच कळत नव्हते. हा प्रकार एक दिवस तिने आपल्या पतीला विचारला. तेव्हा ते म्हणाले की मी जेव्हा अन्नप्राशन करतो तेव्हा अन्नाचे काही कण खाली पडतात. ते खाली पडलेले कण सुईने उचलून ते पाण्यात बुडवून पुन्हा खाऊ शकेन, म्हणून ही सारी प्रक्रिया, जेणेकरून अन्नाची नासाडी होणार नाही. मुंबईच्या उपनगरात म्हणजेच बोरिवलीमध्ये अशोकवन या परिसरात एका रस्त्याच्या मध्यभागी एक फ्रीज ठेवण्यात आले आहे. ज्यांच्याही घरात अन्न किंवा भाज्या उरल्या असतील
तर ते कचऱ्यात न फेकता या फ्रीज मध्ये आणून ठेवू शकतात, जेणेकरून एखादा उपाशी किंवा गरजू व्यक्ती असेल तर तो तेथून ते घेऊ शकतो. अशा प्रकारे अन्नाची नासाडी होऊ शकत नाही, एखाद्याचे पोट भरू शकते. असे उपक्रम आपण प्रत्येक जागोजागी करू शकतो. त्यासाठी काही सामाजिक संस्था यावर काम करत आहेत. तेवढाच आपला देखील सहभाग गरजेचा आहे. आज भारतात रोज 19 करोड एवढे लोक उपाशी राहतात आणि संपूर्ण विश्वाची सरासरी केली तर 45 करोड लोकांना अन्नाचा कण देखील मिळत नाही. तर चला मंडळी, आपण एक निर्धार करू की अन्न वाया जाणार नाही, कारण अन्न हेच पूर्ण ब्रह्म. बोला गणपती बाप्पा मोरया. सर्वांना सुखी समृद्धी ठेव, चांगली बुद्धी दे, शक्ती दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.